इको फ्रेंडली उत्सव साजरा करायचा असं बरेच जण ठरवतात। त्यासाठी गणपतीची शाडूची मूर्तीही आणली जाते। पण मग मखर थर्मोकॉलचा का वापरायचा? तुमच्या इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी आता इको फ्रेंडली मखरही बाजारात आलेत। नमस्कार। आता मी आली लालबागच्या गणेश गल्लीमध्ये आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गणेश गल्लीतला गणपती हा खूप मोठा असतो। बरीच मंडळी इथे येत असतात। पण त्याचबरोबर याच गणेश गल्लीमध्ये इको फ्रेंडली मखरांची सुद्धा मोठी परंपरा आहे। आपण इथे बघू शकतो की एवढा मोठा जो इथे डेकोरेशन बनवलेला आहे हे सगळं इको फ्रेंडली आहे। हो, उत्सवी संस्था जी आहे त्यांनी हे सगळे मखर बनवलेले आहेत आणि गेली 12 वर्ष ही काम करतायत इको फ्रेंडली मखरांसाठी। आपण इथे बघू शकतो की जनरली एवढी जागा असते, छोटे छोटे गणेश मंडळ असतात, छोटी जागा असते आणि मोठे गणपती बसवले जातात आणि त्यांना असं वाटत असतं की एवढ्या कमी जागेत आणि एवढे गणपती जेव्हा मूर्ती मोठी असते तेव्हा इको फ्रेंडली डेकोरेशन शक्य नाहीये। पण उत्सवी संस्थेने हे त्यांना दाखवून दिलेलं आहे की अशा प्रकारे हे पूर्ण पुठ्ठा आहे जो एवढा मोठा त्यांनी उभा केलेला आहे आणि असं डेकोरेशन करून पूर्णपणे इको फ्रेंडली मखर बनवणं आणि डेकोरेशन करणं सहज शक्य आहे। विशेषतः म्हणजे हे सगळे जे पुठ्ठ्याचे मखर आहेत हे पूर्णतः इको फ्रेंडली आहेत आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गम किंवा टाचणी किंवा कुठल्याही प्रकारचं सेलोटेप लागलेलं नाही। हे जे सगळे गणपती तुम्ही पाहताय, मखर बघताय, त्या सगळे मखर एकमेकांच्या आतमध्ये दुमडून बनवलेले आहेत आणि एक छोटा आयडल ठेवलेला आहे जे तुम्ही बघू शकता की तुमच्या घरातला गणपती कसा नेमका दिसू शकेल। आणि हे इतकं मजबूत आहे, इतकं टिकाऊ आहे की हे बघा, हे असं आपटलं हललं तरी काहीही याला होत नाही। हे पुठ्ठ्याचं असलं आणि ह्याला कुठेही चिकटवलेलं नसलं तरीही हे तेवढंच मजबूत आहे। त्यामुळे तुम्ही याचा नक्कीच विचार करू शकता जर तुम्ही इको फ्रेंडली मखर घेणार असाल तर। या सगळ्याचे करते धरते आपल्या सोबत आहेत नानासाहेब शेंडकर, आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी गप्पा मारूया। गेली 12 वर्ष तुम्ही हे करताय सातत्याने, काय सांगाल? नमस्कार। गेले 12 वर्ष आम्ही करत आलेलो आहोत आणि आता लोकांपर्यंत सर्वांना हा मेसेज गेलेला आहे की हे अतिशय चांगलं आहे, कलाकुसर चांगली आहे। तुम्ही 10 वर्षे 20 वर्षे एक डेकोरेशन वापरा, त्याला काय होत नाही। बनवण्याचा उद्देशच तो होता आमचा की जो प्रचंड प्रमाणात थर्माकोलचा वापर करून आपण हजारो ट्रक थर्माकोल फेकतो ते कमी व्हायला पाहिजे, हा उद्देश होता। आणि त्याच्यासाठी मी माझा थर्माकोलचा पूर्ण 2 एकर मधला कारखाना बंद केला। तर तुम्ही एक प्रेक्षकांसाठी दाखवू शकाल का कसं बनवतात? मगर तुम्हाला दाखवतो।